नमस्कार. इंदूरचे जे पदार्थ आहेत, खाद्यपदार्थ, ते संपूर्ण भारतभरात प्रख्यात आहेत. विशेषतः तिथला सराफा बाजार जो आहे किंवा छप्पन दुकान, त्या सराफा बाजारचं वैशिष्ट्य असं की तिथल्या चवी आहेत या सर्वच वेगळ्या आहेत. त्याच चवीचे पदार्थ चाखायला आपण आज दादरमध्ये आलेलो आहोत. रानडे रोडवर वामनरी पेठ्यांची जी शोरूम आहे त्याच्या बरोबर समोर इंदुरी चाट नावाचं हॉटेल आहे. इथे इंदूरच्या चवीचे पदार्थ मिळतात असं कळलेलं आहे. तर आपण एक एक पदार्थ टेस्ट करून बघू आणि त्याबद्दलची मी तुम्हाला थोड्यात माहिती देतो. सुरुवात करूया आजच्या भागाला इंदुरी चाट. इंदोर म्हटलं की प्रकर्षाने आठवण होते ती होळकर घराण्याची. त्यामुळे या हॉटेलात सुरुवातीलाच महाराणी अहिल्यादेवी होळकरांचे एक चित्र लावलेलं आहे. इंदोरच्या प्रसिद्ध खाद्यपदार्थांव्यतिरिक्त इथे इतर प्रांतातले बरेच पदार्थ मिळतात आणि एकंदरीत इथल्या किमती बऱ्यापैकी रिझनेबल आहेत. या हॉटेलात इंदोरची स्पेशालिटी असलेले बरेच खाद्यपदार्थ देखील विक्रीला आहेत. त्या सर्वांची माहिती मी तुम्हाला थोड्या वेळात देणार आहेच, त्यामुळे फिल्म शेवटपर्यंत मात्र नक्की बघा. हे मी मागवलेले इंदोरची स्पेशालिटी असलेले पदार्थ. त्यात हा मूग डाळ चिला. याच्यात काय आहे, त्यांनी शिमला मिरची, टोमॅटो या व्यतिरिक्त कोथिंबीर भरपूर घातलेली. हे आपलं जे घावण असतं ना त्या स्टाईलचा प्रकार आहे. मूग डाळ चिला, मूग डाळीचं बनवलेलं आहे. याची टेस्ट घेऊन तुम्हाला सांगतो मी. बरोबर, त्यांनी हिरवी चटणी दिली आहे. चटणी जरा झणझणीत आहे पण चांगली चव यायला. एक वेगळा प्रकार मी कधी खाल्लेला म्हणजे मी इंदोरला पण मागे गेलो होतो, तिथे मी हा खाल्ले तर मला आठवत नाहीये. मूग डाळ चिला छान प्रकारे हिरव्या चटणी बरोबर छान लागतंय. मी आता एसीत बसलेलो आहे. एसी मध्ये याची किंमत आहे 90 रुपये. हा प्रकार इंदोरमध्ये गेल्यानंतर जागोजागी तुम्हाला हा मिळतो. इंदोरी पोहे. इंदोरी पोहे हे कमी तेलात म्हणजे जवळजवळ तेल नसतं, वापरलेला अतिशय सुंदर प्रकार आहे. पोह्यावर त्यांनी इंदोरची स्पेशल शेव असते ती घातली. डाळिंबाचे दाणे, कोथिंबीर आहे आणि जिरावन मसाला यांचा जो प्रख्यात आहे तो इथे विकत पण मिळतो. तुम्हाला आलात ना तर खाली यांनी काही पदार्थ विक्रीला ठेवलेले आहेत. तिथे जिरावन मसाला मिळते. जिरावन मसाल्यामुळे पोह्याची टेस्ट जास्त खुलून येते म्हटलं तरी हरकत नाही. चांगले पोहे आपल्या इथे तर कुठे मी डाळिंबाचे पोहे खाल्ले नाहीत. चांगले लागतात ते. ज्याला तिखट चालत नाही त्याच्यावर सर्वात बेस्ट पोहे हे इंदुरी चाट. ह्यामधले जे देतात ते लोक इंदुरी चाट, तर त्याची टेस्ट ही अगदी आपण जसं MP मध्ये वगैरे जाऊन तिकडे खातो रतलामला तशीच पद्धतीची समोसा चाट म्हणा याच्यातला, किंवा कचोरी, दही कचोरी, तर त्यासारखीच चव आहे. हो, नेहमी खातो आम्ही. इथे आल्या म्हणजे दादरमध्ये आल्यानंतर आम्ही इंदुरी चाट ह्या इथे मुलांना पण आणतो आणि घरी जाऊन म्हणजे घरी पार्सलही नेतो सगळ्यांसाठी. इंदोरी खिचडी जरा ही खिचडी गोड आहे. म्हणजे मला अपेक्षित नव्हतं अशी गोड खिचडी. म्हणून क्वांटिटी वाईज ओके, पण खिचडीपेक्षा मी प्रिफर करेन पोहे. क्वांटिटी भरपूर आहे. आम्ही आज खूप दिवसांनी इथे भूक लागली म्हणून इंदुरी चाट मध्ये आलोय आणि आम्ही चौघांनीही दही चाट आणि आलू पापडी चाट मागवलं. तर दोन्हीही छान आहेत आणि मस्त त्यांनी शेव, कोथिंबीर आणि डाळिंब शेंगदाण्याचं गार्निशिंग केलंय आणि त्याची टेस्ट मस्त ब्लेंड झाली आणि खूप छान वाटलं मला सुद्धा इथे. म्हणजे परत आम्हाला भूक लागली तर आम्ही इथे येण्याचा विचार नक्की करू. सेमच ओपिनियन आहे. मी आता हे जे आलू टिक्की चाट घेतलेलं ते मला खूप आवडलं. छान आहे. आणि हा शिकंजी इज ऑल्सो नाईस. येस. हे स्पेशल इंदोरी चाट फारच सुंदर आहे. घट्ट दही आहे
त्याच्यावर चणा डाळ घातली त्यांनी, बारीक शेव आहे, दही घट्ट आहे, गोड आहे आणि टेस्टला खूप चांगलं आहे. याची किंमत आहे 95 रुपये. घ्यायला हरकत नाही, थंडगार आहे, खूप छान. खाण्यासाठी प्रसिद्ध असलेला इंदूरचा जो सराफा बाजार आहे तिथे एक मिळणारा पदार्थ आहे, त्याला म्हणतात गराडू. हा गराडू म्हणजे एक कंद आहे मोठा. हा मी आता स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय ना, तेवढा मोठा कंद असतो. हा फक्त आणि फक्त थंडी दिवसात मिळतो, पण तो मुंबईत मिळेल कधी अशी मला अपेक्षा नव्हती. तर इथे गराडू आहे, हा कंद आहे. त्याच्यावर त्यांचा स्पेशल जिरा मसाला टाकून ते लोक खातात तळल्यानंतर. त्याची टेस्ट कशी आहे सांगतो. तळल्यानंतर आणि जिरा मसाला टाकल्यामुळे कुरकुरीतपणा आणि चविष्टपणा दोन्ही आलेला आहे. इथे आलात तर गराडू नक्की ट्राय करा. माझ्या अंदाजाने फेब्रुवारी एंड किंवा मिड मार्च पर्यंत मिळायला हरकत नाही इथे. पण तुम्ही येण्याच्या आधी त्याला पाहिजे विचार, गराडू हा वेगळा प्रकार आहे जो इतर तर मिळत नाही. गराडू नक्की ट्राय करा. हा प्रकार आहे बेडई पुरी. यात ही जी मोठी पुरी आहे, प्लेटमध्ये ऍक्च्युली 2 पुऱ्या येतात, पण मी त्यांना एकच पुरी सांगितली. याची या प्लेटची किंमत आहे 110 रुपये. त्याच्याबरोबर ही बटाट्याची भाजी दिली, पातळ भाजी आणि बुंदी रायता. त्याची टेस्ट घेऊन सांगतो. याला हा एक मसाला लावलाय, तुम्ही बघू शकत असाल. हा जो मसाला आहे त्या मसाल्यामुळे यातून आपल्या इथली कशी खस्ता कचोरी असते त्या स्टाईल आहे. मी त्याची टेस्ट घेऊन सांगतो कसं आहे ते. चांगली आहे, रस्सा खूप छान आहे. म्हणजे बटाट्याची भाजी आहे जी पातळ ती चांगली आहे. हे पण थंडगार आहे, घ्यायला हरकत नाही. 2 पुऱ्यांबरोबर 110 रुपये. बटाट्याची भाजी खूप सुंदर आहे, रस्सा हा बघा, मसाला बघू शकत असा खूप छान. हा जो प्रकार आहे हा दही कचोरी चाट. मस्त आहे. यांच्याकडे काय आहे, थंडगार दह्याबरोबर, आणि ही आयडिया मला आवडली. बरोबर त्यांनी चणा डाळ टाकली. दही आहे, शेव आहे, छान आहे. 70 रुपयाची प्लेट आहे ही. मी एक प्रकार मागवलेला आहे, पिंक पेरू म्हणून. चव घेतलेली नाही कधी, आता हा बघतो कसं आहे. खूप छान आहे. तो गुलाबी रंगाचा पेरू असतो ना, त्याच्यापासून बनवलाय. चवीला छान आहे, थंडगार आहे. हे एक तुम्हाला मी रेकमेंड करीन. सगळं खाऊन झाल्यानंतर ना हे नक्की घ्या. एकंदरीत मला अनुभव खूप चांगला आहे इथला. पदार्थ तसे रिझनेबल आहेत आणि सर्व्हिस पण फास्ट आहे. आता मग वर AC सेक्शनवर बसलेलो. इथले जे मी रेट सांगितले ते ACचे. तुम्ही जर खाली बसलं तर इथल्यापेक्षा 10 रुपये 20 रुपयांनी सगळे रेट कमी आहे. या पिंक पेरूची किंमत आहे 60 रुपये. हेमंतजी नमस्कार, तुमचं इंदुरी चाट मध्ये स्वागत आहे. इंदुरी चाट दादर रानाडे रोडला. आमच्याकडे इंदुरी चाट मध्ये गुडची गजक आलेली आहे. आता ह्याच्यामध्ये गजक मध्ये आमच्याकडे 5 प्रकार आहेत. ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूटची गजक मिळेल तुम्हाला, आग्रा ड्रायफ्रूट गजक. एक शुगर फ्री गजक नवीन आलेली आहे आपल्याकडे, शुगर फ्री गजक पण आहे. सोहन चिक्की आहे, ही पण छान आहे. ह्याच्यामध्ये शेंगदाणे पण असतात. एक मोठ्या गजक येते, ह्याच्यामध्ये पण शेंगदाणे असतात, ही पण खूप सुंदर येते. कॉस्ट वाईज पण खूप कमी आहे. त्याच्यानंतर माझ्याकडे नमकीन मध्ये दूध चना हा प्रकार आहे. दूध चना म्हणजे याच्यामध्ये दुधामध्ये आम्ही सोप करतो, प्रोसेस आहे. हा आयटम नक्की खाऊन बघा, खूप सुंदर आयटम आहे. त्याच्यानंतर इंदोरचा जिरावन मसाला, हे आम्ही पोह्यावर वापरतो. तुम्ही मसाला पापड सलाडवर वापरू शकता, तुम्ही सुक्या भाजीवर. हे फक्त स्प्रिंकल करायचं, याला शिजवायचं नाही. खूप सुंदर मसाला आहे. त्याच्यानंतर मूग डाळीची चकली आहे आमच्याकडे. नाचणीची भाजणी चकली आहे, ही पण खूप सुंदर येते. त्याच्यानंतर हिंग टेस्टी आहे. हे बुरहानपूरचे शेंगदाणे आहेत, तळलेले शेंगदाणे. ह्याच्यामध्ये हिंग असते, प्युअर हिंग, गावठी हिंग. हे पण खूप छान. त्याच्यानंतर कॉर्नफ्लेक्सचा चिवडा येतो, खट्टा मिठा कॉर्नफ्लेक्स चिवडा,
हा पण खूप छान. याच्यामध्ये स्पायसी पाहिजे स्पायसी पण मिळतो. चिवड्यामध्ये बरेच प्रकार आहेत आपल्याकडे. इंदोरचा कट्टा मिठा, इंदोरची रत्नागिरी शेव आहे आपल्याकडे, हिंगचा चिवडा मिळेल, हिंग शेव मिळेल तुम्हाला. त्याच्यानंतर तुम्हाला काय बुंदी हवी असेल, कस्टमाइज काय करून असेल पॅकिंग, ते पण आम्ही करून देतो तुम्हाला. तुम्हाला आजचा हा इंदोरी चाट हा भाग कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, ओळखीच्या सर्वांना शेअर करा आणि असे वेगवेगळ्या विषयांचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या हेमंत जी या चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.